इंजन धारातून गेला पण आता एक नंबरचं घ्या ते खाली बघा आता खाली खाली घ्या आता खाली घ्या मटेरियल पण बियाणं सगळे जागेवर येतं त्याचे नाव काय आपलं? धर्मा खंडू कुंभार राहणार वडजी. कारण मजूरमुळे म्हणजे परवडत नाही त्याच्यामुळे मशीन यंत्र्याने मक्का लावलेला आहे. कारण मजूर माग आहे मजुरी. पूर्वी काय होतं या शेतामध्ये? परवडलं का तुम्हाला? नाही कपाशीचं परवडून भाव नाही कपाशीला. बोंडाडी पडून गेली सगळं नुकसान होऊन गेलेलं आहे पाण्यामुळे. काही म्हणजे खर्च निघत नाही. मटेरियल माग सगळं माग आहे या शेतात का. मग आता तुम्ही काय लागवड करता इथे? आता मक्का लावतो मी तर. किती एकर आहे आणि किती? 2.5 एकर आहे. बाकी थोडा गहू टाकला आहे. बाकी मग इथं मक्का आहे. आता बघू आता मग काय येतं पुढे काय नाही. काय सांगाल तुम्ही शेतकऱ्यांना? शेतकऱ्यांना काय सांगायचं आता ते सगळं नुकसानी होते सगळे. कपाशी पडली अजून खाली. कपाशी आहे गव्हर्नमेंट भाव देत नाही. सगळे शेतकरी गाठ्यामध्ये जात आहे. आता नवीन जे मुख्यमंत्री विराजमान झाले त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे आपल्या शेतकरी म्हणून? काय अपेक्षा आता शेतकऱ्यांचा बी थोडंफार पाहिजे लक्ष द्यायला पाहिजे त्यांनी. काय होतंय काय नाही शेतकऱ्यांकडून बघायला पाहिजे. कारण जे पहिले मुख्यमंत्री होते तेवढे चांगले होते ते. यांच्याकडून काही अपेक्षा आहे का खतांबाबत किंवा बियाणांना भाव? आता बघा तुम्ही 1800 2000 मक्याचा भाव बघितला तुम्ही 2200-24 रुपये थैली मक्याची. काय करणार शेतकरी? सगळं महाग झालं आहे ना. मागच्या वर्षी 1200 रुपये होती. जी 1200 थैली ती 1600-2000 भेटली आता ती. काय करणार आहे मग? सर बोला. बोलू. नाव सांगा सर. शरीफ निजाम पटेल वडजी तालुका बळगाव जिल्हा जळगाव. हे मक्का पेरणी यंत्र आहे. हे मजूर अवेलेबल होत नाही म्हणून आम्ही मक्का पेरणीचं यंत्र आणलं आहे. याला 5 वर्ष झाले आहेत. गेल्या 5 वर्षापासून आम्ही पेरत आहोत आणि पेरणी पण चांगली होते. 1.5 बाय 4चं अंतर आहे 1.5 फुटाचं आणि झाडाचं अंतर आहे 8 इंच. मजूर टंचाईमुळे आम्हाला हे पेरणी यंत्र आणावं लागलं. किती एकरला किती वेळ लागतो? एका एकरला? एकरला 40 मिनटं लागतात पेरायला. दिवसामध्ये किती एकर करतात? 10-12 एकर पेरलं जातं दिवसामध्ये. आणि मग शेतकरीचं कसं आहे फोन आला म्हणजे लगेच ताबडतोब जावं लागतं. कसं लाईटचा बी प्रॉब्लेम राहतो ना. जास्ती करून रात्रीची लाईट राहते. दिवसाला लाईट चालत नाही ना. त्याच्यासाठी शेतकरीचं जसं लागेल तसं पेरून द्यावं लागतं. तुमचा हिशोब कसा राहतो? एकरी राहतो कसा? आमचा एकरवर एका एकरला 1000 रुपये एकर आहे. आणि मटेरियल पण सोबत दिलं जातं आणि बियाणं पण सोबत पडतं. किती वर्षापासून करताय सर? 5 वर्षापासून करतोय सर. काय सांगाल तुम्ही शेतकऱ्यांना? आव्हान काय करा? शेतकऱ्यांना काय मग आव्हान हे जे मजूर अवेलेबल होत नाही मग शेतकऱ्यांना पर्याय नाही. मग शेतकरीला पेरावंच लागतं असं. हां मजुराचं एकदम टंचाई होऊन गेलेली ना आता. कुठलं पीक यंत्राच्या साह्याने पेरलं? सगळं पेरलं जातं. फक्त सोयाबीन सूर्यफूल पेरलं जात नाही. फक्त कुठले पीक आहे नाव? ज्वारी, बाजरी, हरभरा, मक्का, सोयाबीन. कुठलं पीक नाही पेरलं जात मग याच्यात? फक्त सूर्यफूल पेरलं जात नाही याच्याने. आणि मोठा सारा आहे. 5 फुटी साऱ्याचं पण यंत्र आहे. 3 फुटी साऱ्याचं पण यंत्र आहे.